नमस्कार मंडळी. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कळतंय सगळं, पण वळत मात्र काहीच नाही. अशी अवस्था तुमच्यासोबतही कधी झाली आहे का? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा, कारण यातून बाहेर पडण्याचा अचूक मार्ग संतांनी सांगितला आहे. आज आहे 12 एप्रिल आणि आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या एका अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवचनावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती. महाराज म्हणतात की आपण सगळे स्वतःला परमात्म्याचा अंश म्हणवतो. खरं तर आपली वागणूक एखाद्या व्यसनी माणसासारखी असते. आपण अनेकदा विषयांच्या आणि मोहाच्या आहारी जातो. खरोखर सांगायचं तर भक्तीशिवाय या जगात सर्व काही वाया आहे. यासाठी संतांच्या जवळ राहिलं पाहिजे. महाराज इथे गुरुचं महत्त्व सांगताना एक खूप सुंदर वाक्य वापरतात. ते म्हणतात, गुरु हे कामधेनूपेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण कामधेनू आपल्या इच्छा पूर्ण करते, पण सद्गुरू आपल्या मनात कोणाचीही चुकीची इच्छा येऊ देत नाहीत. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याच्या पाठीशी गुरु नेहमी खंबीरपणे उभा राहतात. आजच्या प्रवचनात महाराजांनी एक अतिशय सुंदर भोवऱ्याचं उदाहरण दिलं आहे. विद्वत्ता किंवा वरवरचं ज्ञान हे एका भोवऱ्यासारखं असतं. जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतभेदांच्या चक्रात अडकतात, पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरं काय ते आपोआप समजतं. अशा ज्ञानाच्या किंवा विषयांच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्याचं काम फक्त संत करू शकतात. संत आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याने बाहेर काढतात आणि भगवंताच्या नामाला लावतात. पण ह्यासाठी आपल्या मनात भगवंताविषयीची तळमळ असणं खूप गरजेचं आहे. शेवटी महाराज एक खूप महत्त्वाची शिकवण देतात. कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपलं स्वतःचं काहीही घुसवू नये. थोडक्यात सांगायचं तर काहीही न करता सद्गती मिळविण्याचा एक सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे सत्संगती आणि नामस्मरण. तर मंडळी, महाराजांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला आजचा हा विचार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत. श्रीराम जय राम जय जय राम.